हर हर महादेव. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. ओम नमः शिवाय. ओम नमः पार्वती. हर हर महादेव. हाय गाईज, तर आज आम्ही निघालोय महाशक्ती ज्योतिर्लिंगांना भेट देण्यासाठी. त्यामध्ये असेल अवधा नागनाथ, परली वैजनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही फॅमिलीसोबत निघालो आहे आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जे करून तुम्हालाही महादेवाचे दर्शन आणि ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडून येईल. इथे आपल्याला बघायला मिळते आतमध्ये जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकच मार्ग आहे आणि इथूनच दर्शनासाठी महादेवाच्या आपल्याला सुद्धा जावे लागेल. यावर असलेले नक्षीकाम आणि कोरीव काम हे हिंदू संस्कृतीचे नाव लौकिक करणारे एक मोठे रहस्य आहे. तसेच या काळ्या दगडातील नक्षीकाम आणि कोरीव काम व ज्योतिर्लिंग हे जगभरातील भाविकांना आकर्षण करणारे केंद्रसुद्धा आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय भोलेनाथ. नमस्कार सर्वांना पवित्र श्रावण महिन्याच्या भक्तिमय शुभेच्छा. आणि आम्ही आता चाललो आहोत 12 ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, अवधा नागनाथ, नागेश्वर आणि परली वैजनाथ. आणि हा माझा भाऊ आणि त्याची फॅमिली सोबत आहे. सचिन भाऊ ड्रायव्हिंग करत आहे एकदम सेफली. आणि आमचा हरी महाराज आणि हा सक्षम महाराज हे महादेवाचे भरपूर मोठे आणि खूप मोठे भक्त आहेत. दोन्ही पण साक्षात ते दोन आहेत. नमः शिवाय. हर हर महादेव. आम्ही आहोत आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. बोला बोला बोल बोल. बोला बोला बाबा. बघू शकता तुम्ही दोन महादेव भक्तांची कशी यारी जमलेली आहे. आणि ते ओम नमः पार्वती. हर हर महादेव. तर भावांनो, 5.5 तासाच्या नंतर आम्ही आता जालना जिल्ह्याच्या आसपास पोहोचलो आहे आणि अजून आम्हाला अवधा नागनाथ ज्योतिर्लिंगापर्यंत पोहोचण्यासाठी अवघे 2.5 तास शेष आहेत. म्हणजे अजून 2.5 तासाचा प्रवास आमचा बाकी आहे. तर भावांनो, आता 5.5 तासाच्या रनिंग नंतर आम्ही जालनामध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला भूकसुद्धा लागली आणि काकाटे रेस्टॉरंट आम्हाला इथे दिसलं आहे. तर आम्ही इथे सर्वप्रथम जेवण करण्यासाठी जाणार आहे आणि जेवण झाल्यानंतर पुढची वाटचाल असेल. तर सर्वात आधी आपण ह्या हॉटेलात जेवण करून घेऊया.
हा ओम नमः शिवाय. बरोबर. तर मित्रांनो आता मी पर्लीमध्ये पोहोचायला आलोय. हिंगोली जिल्ह्यात आहे आणि लवकरच आता मी 10 मिनिटात अवधा नागनाथ येथे टेम्पलला पोहोचणार आहे. बराच प्रवास झाला होता 8 तासाचा जवळ आणि पोरांनी पण लय सपोर्ट केला आम्हाला. एकदम शांतपणे बसल्यात. हर हर महादेव. आवाज नाही घ्यायची नाही ते आमण्याला. तर मंडळी आता आम्ही पहिला दर्शन घेणार आहे अवधा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा. 8वे ज्योतिर्लिंग आहे. तर लगेच निघतो आम्ही. ओम नमः शिवाय हर हर महादेव. ओम नमः शिवाय हर हर महादेव. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. जय ज्ञानेश्वराय नमः. तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अवधा नागनाथ येथील हे परिसर दाखवत आहे. अवधा नागनाथ क्षेत्र हे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. 8वे ज्योतिर्लिंग आहे. तर इथेशी आपण पोचल्यानंतर आपल्याला हे नंदी बाळांची मूर्ती, भली मोठी दगडाची मूर्ती दिसत आहे. आणि इथले असे वैशिष्ट्य आहे की ही मूर्ती जी आहे ही राईट साईडला झुकलेली आहे आणि समोरून जेव्हा आपण बघतो की ही मूर्ती उठण्याच्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे इथली कहाणी अशी सांगितली जाते की असा संत नामदेव महाराजांनी इथे मंदिरासमोर कीर्तन करायला घेतला होता. तर काही स्थानिकांनी त्यांना कीर्तन करण्यासाठी मनाई केली. तेव्हा संत नामदेव महाराजांनी आपले कीर्तन मंदिराच्या पाठीमागं सुरू केले होते आणि कीर्तन चालू असताना स्वयंभू महादेवांनी आपली जागा गाभाऱ्यातील बदलली होती. पूर्ण मंदिराचा दरबार फिरला होता आणि हे काय झाले हे बघण्यासाठी नंदी महाराजांनी ह्या उठण्याच्या अवस्थेमध्ये त्यांची ही मूर्ती इथे दिसून येते. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला असे मोठे मोठे खांब दिसतात. यावर असलेले नक्षीकाम आणि कोरीव काम हे हिंदू संस्कृतीचे नाव लौकिक करणारे एक मोठे रहस्य आहे. तसेच या काळ्या दगडातील नक्षीकाम आणि कोरीव काम व ज्योतिर्लिंग हे जगभरातील भाविकांना आकर्षण करणारे केंद्रसुद्धा आहे. तर जाणून घेऊया आपण अवधा नागनाथ येथील ज्योतिर्लिंगाबद्दल पुरेपूर माहिती. तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अवधा नागनाथ, पर्ली वैजनाथ तसेच घुश्नेश्वर मंदिर, ज्योतिर्लिंग ह्याबद्दल संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये आपल्याला देणार. याच व्हिडिओतून तुम्हाला महादेवाचे दर्शनसुद्धा घडवणार. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ चालूच राहू दे. हर हर महादेव, हर हर महादेव, शिव शिव. जेव्हा आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला तेव्हा समजलं की लोक आतून वर येतात आणि तिथूनच दर्शनासाठी आतमध्ये जातात. तर अवधा नागनाथ हे ज्योतिर्लिंग मंदिराच्या खालच्या भागाला म्हणजे भूभागात आहे. इथेच वरती मंदिरात महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही भूभागात दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलो. इथे आपल्याला बघायला मिळते आतमध्ये जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकच मार्ग आहे आणि इथूनच दर्शनासाठी महादेवाच्या आपल्याला सुद्धा जावे लागेल.
महादेव. तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे महादेवाचं दर्शन झालेलं आहे आमचं. आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्टली जेवायला आलो. 10:15 वाजतात आणि इथं 10:30-11पर्यंत हॉटेल बंद होतं. तर बरोबर लवकर आलो. जेवायचे वांदे झाले. महादेव 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 करायला महादेव 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 महादेव. शिवाय शिवाय शिव शिव शिव. तर मंडळी आता आमचा सेकंड आहे आणि मॉर्निंग झालेली आहे मस्त. तर आपण आता परत मंदिराकडे जाणार आहे दर्शन घेण्यासाठी. एक भेट देऊन येणार फक्त. आणि आम्ही इथे आता थांबलो बघा. इथे आम्ही थांबलो होतो तिरुपती यात्री निवास. तर इथून आम्ही निघणार सरळ परली वैजनाथाला. रनिंग आहे आपली 2.25 तासाची जवळजवळ रनिंग आहे. हर हर महादेव. तर आम्ही जस्ट मंदिराच्या खाली आहे. 8वे ज्योतिर्लिंग श्री औधा नागनाथ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. शिव शिव. तर मंडळी आपण औधा नागनाथ ज्योतिर्लिंग इथे आता आहे. आणि हा तुम्ही ज्योतिर्लिंगाचा मंदिर बघत असाल कशी कलाकृती आपल्याला दिसत आहे. हा खालचा भाग पूर्ण पुरातत्व ग्रंथामध्ये आहे आणि वरचा भाग हा अहिल्याबाई होळकरांनी 1725 ते 1795 या शतकात त्याचा जीर्णोद्धार केला होता. तसेच अहिल्याबाई होळकरांनी देशातील असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. कारण की जो औरंगजेबाच्या नासलेल्या औलादींनी प्रत्येक ठिकाणी मंदिरात तोडण्याचं काम केलं आणि त्याचा कन्व्हर्टेड भगवंत तिथेशी स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला. पण तो प्रयत्न असफल झाला आणि त्या असफल प्रयत्नातून त्यांनी बरेचसे मंदिरे तोडली आणि ही मंदिरं पूर्ण त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी पूर्ण महाराष्ट्र त्या देशामध्ये केला. आणि ही संस्कृती आपली अशीच टिकून ठेवलेली आहे. शिव शिव. तर मित्रांनो आम्ही इथून निघालोय आता डायरेक्टली परजी वैजनाथाला. इथून आमची 2.5 तास गाडी रनिंग चालेल. औधा नागनाथच्या इथे आम्ही परत एकदा गेलो होतो. गो माते की गोपाल कृष्ण भगवान की
शेंगा जाम मोठे मोठे शेंगा 2 रंग एक पाण्याची बॉटल दे एक बघ अजून शिवाजी महाराज की जय. Exit the roundabout onto National Highway 61. तर मंडळी लवकरच आम्ही आता पहिली वैजनाथ पोहोचलेलो आहे, सिटीमध्ये आहे. तर नमस्कार मंडळी, आत्ता जस्ट पोहोचलोय आम्ही पर्ली वैजनाथाला. जस्ट आलोय मंदिराकडे. इकडे बघा गर्दी आता कमी झाले. सकाळ सकाळ खूप गर्दी असेल होते. आता टायमिंग झाले किती वाजले रे? 3चा टायमिंग झाले आणि 3 वाजता मी इथे पोहोचलोय. गर्दी बऱ्याचपैकी कमी झाले. जय पर्ली वैजनाथ महादेव भगवान की जय. तर मंडळी, हे जे रॅक लावले आहेत हे पूर्णपणे भरत असतील म्हणून तर एवढे रॅक लावलेले आहेत. दोन्ही साईडला एवढे रॅक लावले आहेत की एवढी गर्दी असेलच. आणि सकाळी सोमवारी श्रावणी सोमवार नक्कीच गर्दी असेल एवढी. आता 3चा टाईम झाले, गर्दी संपुष्टात आलेली आहे. आणि आत्ता म्हणजे आम्ही पोचलो आहे तर आम्हाला आता महादेवाचे दर्शन एकदम मस्त सोयीस्कर होणार आहे. शिव शिव शिव. शिव शिव महादेव. लवकर तुमची महादेवाची भेट होणार आहे. शिव शिव. जय पर्ली वैजनाथाय नमः. हर हर महादेव. ओम नमो पार्वते हर हर महादेव. काल हर दुःख हर दारिद्र्य हर पाप हर 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 महादेव. जय वैजनाथ भगवान की जय. हर हर महादेव की. तर मंडळी, मंदिराच्या आसपास परिसरात पोहोचल्यानंतर तुम्ही इथे लाईन बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे. आणि वरती जो केलं आहे ते मंडप ताडपत्री लावलेले. पावसाळ्याचे दिवस आहेत तर आतमध्ये आल्यानंतर आम्हाला पण खूप वाईट वाटलं की मंदिराची अवस्था खूप बिकट होती. जसे अहिल्याबाई होलकरांनी 17व्या शतकात सोडला होता त्याच्याहून खतरनाक त्या मंदिराची अवस्था दिसून आली. सर्वत्र वायर वगैरे पसरल्या होत्या. कोणतेही नियोजन वाटत नव्हते. आणि जसे 17व्या शतकात सोडले होते त्याचप्रमाणे आत्तासुद्धा मंदिराची अवस्था तशीच आहे. ओम नमो पार्वते हर हर महादेव.
या इथे गेला का? पहिले इथे काढा नंतर ओम नमः पार्वती हर हर महादेव. ओम नमः शिवाय. 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 तर मित्रांनो परली वैजनाथाचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही जेवायला आलोय. तर टायमिंग झालाय 4:45 वाजायला आल्यात. काय आम्हाला लेट झालाय, पोहोचायलाच लेट झाला, त्याच्यामुळे दर्शनाला पण 1-1.5 घंटा गेला. आणि जेवायला आता आलं. इथून जेवल्यानंतर आम्ही 4 तासाची रनिंग आम्हाला घुसलेश्वर मंदिर. महादेव हर हर महादेव. आता तिसरा आमचा जो आहे लास्ट शेवटचा ज्योतिर्लिंग घुसनेश्वर. इथून जेवण केल्यानंतर आम्ही डायरेक्टली रूम पहिले पोहोचणार आहे. सकाळी फ्रेश होऊन मंदिरात दर्शन जाऊन घेणार आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. हरी महादेव. हा हरी शिव शिव महादेव की जय. तर गाईज आम्ही आता 4.5 तासाच्या रनिंग नंतर पोहोचलोय संभाजीनगर इथे घुसनेश्वर शिव मंदिर ज्योतिर्लिंग. महादेव शिवशंकर बोलले शंभो. आज आमचा सेकंड दिवस आहे आणि आम्ही घुसनेश्वर मंदिरात निघालोय. तर आम्ही इथे स्टे केला होता. आमचा सेकंड स्टे इथं होता. साई गेट हाऊस घुसनेश्वर मंदिर जवळ इथून दिसतो. शिव 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 महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय घृष्णेश्वर महादेव की जय. शिव शिव. शिव शिव. चला मंडळी दर्शनाला निघतो. जा. ए थांब. ओम नमः शिवाय. तर आम्ही घृष्णेश्वरला आता दर्शनाला चाललेलो आहे आणि थोडासा मुलांचा नाश्ता पाणी चालू आहे. बघा हरी महाराज नाश्ता करत आहे. चहा पित आहे तो हरी महाराज. माझं काही दाखवतच नाही. ही आमची राधा आहे. राधा ही महादेवाची मोठी भक्त आहे आणि तिथे सक्षम महाराज आहे. हर हर महादेव. तर मंडळी आत्ता आम्ही पोहोचलोय घुसनेश्वर मंदिर टेम्पल जवळ. ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि आता लवकरच आमचे महादेवाचे दर्शन होणार आम्हाला. हर हर महादेव. शिवशंकर भोलेनाथ. हर हर महादेव. तर लाईन भरपूर आहे. पाठीमागे बघू शकता तुम्ही आणि इकडं पण पूर्ण हे मंडप भरलेला आहे. शिव शिव.
गाईज इथे तुम्हाला बघायला मिळते खूप जास्त प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि महादेवाच्या दर्शनाची आतुरता सर्व भाविकांना सर्व भक्तांना इथे लागलेली आहे. इथे दुसऱ्या टप्प्यामध्ये एवढी लाईन आणि त्याच्यानंतर पहिला टप्पा आणि नंतर महादेवाच्या मंदिराचा गाभारा येतो. परंतु या दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला बघायला होतो किती कचरा क्लीनअप वगैरे काहीच नाही. घाणगुण जास्त प्रमाणात दिसत आहे साईडला. वरती तुम्ही ताडपत्री लावलेले बघू शकता. इथे परमनंटली सोल्युशन केलेले नाहीत, टेम्पररी सोल्युशन केलेले आहेत सर्व गोष्टीचे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय भोले बाबा. ओम नमः शिवाय, ओम नमो पार्वतीपते, हर हर महादेव, जय कृष्णेश्वर भगवान की. हर हर महादेव. तर गाईज आता आम्ही पोचले महादेवाच्या मंदिराजवळ पहिल्या टप्प्याजवळ आणि येथे थोडीफारच गर्दी दिसत आहे. तुम्हाला 4-5 लाईन आहेत आणि इथून महादेवाचे तुम्हाला मंदिर मी दाखवणार थोड्या वेळातच. शिवशंकर भोलेनाथ शंभो महादेव की जय हो. पूर्ण ओपन फेस आहे आणि मंदिर दिसत आहे तुम्हाला बघा राईट साईडला टीव्हीच्या. तर गाईज आता मी महादेवाच्या मंदिराजवळ आलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता लाल तांबूस कलरचा महादेवांचं मंदिर. अशा प्रकारे घुश्णेश्वर महादेवाचं मंदिर दिसत आहे. तर हे मंदिर 12 ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते आणि याचा शिवपुराणातसुद्धा उल्लेख केलेला आहे. या मंदिराचे नाव हे घुश्णेश्वर हे घुष्मा नावाच्या एका भक्त महिलेवरून पडले आहे. जेव्हा तिचा मुलगा मरण पावल्यानंतर तिची शिवभक्ती पाहून भगवान महादेवाने तिचा मुलगा तिला परत केला होता, जिवंत परत केला होता असे सांगितले हे जाते. आणि या मंदिराच्या आजूबाजूला भिंतीवर भगवान विष्णूंचे विविध अवतार दर्शवलेले सुद्धा आहेत. तसेच भक्तांना थेट शिवलिंगाला स्पर्श करण्याची सुद्धा इथे परवानगी दिली जाते. आणि इथे दुसरे वैशिष्ट्य असे आहे की महादेवाच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी पुरुष मंडळींना कमरेच्या वरचे कपडे कंपल्सरी काढायला सांगितले जातात. तेव्हाच गाभाऱ्यामध्ये एंट्री केली जाते. आणि तर गाभाऱ्यात आम्हाला पुरुष मंडळींना एंट्री दिली जात नाही. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता गाभाऱ्यात वरचे कपडे काढल्यानंतर सर्वांना दर्शनासाठी आतमध्ये सोडले जाते. डमरू वाजवून दाखव ना. भाऊ कितीला देताय तो? ओ भाऊ कितीला दिला? त्यामुळे तू महादेव डमरूवाले बाबा, हर हर महादेव.
ए बिलो ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आज आमचा 12 ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर दर्शन झालेलं आहे. पवित्र श्रावण महिना आणि पहिला सोमवार सहकुटुंब दर्शन झालेलं आज. आणि परवा दिवशी आम्ही 26 तारखेला औढा नागनाथाचा ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. आणि काल आम्ही परली वैजनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे आम्ही लगातार 3 दिवस 3 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे आणि खूप आनंदी आहोत. आणि आज घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला म्हणजे घरी चाललेलो आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. शिव शिव ओम नमः शिवाय. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. तर मंडळी आहे आमचं खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे. तिन्ही ज्योतिर्लिंग आम्ही 3 दिवसात कम्प्लीट केलेले आहे. खूप आनंद झालाय आम्हाला. महादेवाची अशीच कृपा सतत आमच्यावर राहू दे आणि महादेवांच्याच कृपेने आमचे 12 ज्योतिर्लिंग कसे पूर्ण होतील हे महादेवानेच बघावे आणि महादेवानेच ते ज्योतिर्लिंग आमचे पूर्ण करून घ्यावे. फक्त आम्ही तयारी दाखवणार आहोत आणि आम्ही जाणार आणि कम्प्लीट करून घ्यायची जिम्मेदारी महादेवांचीच राहील. हर हर महादेव. शिवशंकर भोलेनाथ शंभो. ओम नमः शिवाय. भगवान शंकराची महादेवाची कृपा आशीर्वाद आम्हाला सदैव निरंतर राहू दे. भगवंताचा आमच्यावरती कृपा आशीर्वाद, त्या भगवंताचं प्रेम, ज्ञान आणि भक्ती सदैव राहू दे हीच महादेवाचरणी प्रार्थना करतो. पाहू शकता आमचा हरिमाडन पण एकदम मस्त झालेले आपलं. हाय काय ते ए हरिमाडन ऐकर. हर हर महादेव. शपथ यांना सकाळचं 6 वाजतीच संध्याकाळचं तरी त्या डोकऱ्या बिकऱ्या उभ्या काढलं इथंच असताना दर्शन